नमस्कार. डेली स्टोरी चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. आपण अर्जुन आणि रुपालीची लव्ह स्टोरी पाहतोय, तर आपण आज भाग 6 पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता स्टोरीला सुरुवात करूया. अर्जुन बाथरूममध्ये जातो आणि थंड पाण्याचा शॉवर ऑन करून त्याखाली उभा राहतो. तुझ्या चुकीची शिक्षा तुझ्या मुलीला भोगायला लागतेय मराठे. रुपालीचं माझ्यासोबत लग्न लावून दिल्यावर सगळं ठीक होईल असं वाटत होतं ना तुला, पण मी काहीच ठीक होऊ देणार नाही. तुझ्यामुळे जेवढा त्रास मला आणि माझ्या फॅमिलीला झालाय ना, त्या त्रासाची झळ तुला आणि तुझ्या बायकोला सुद्धा बसेल. अर्जुन एकटक समोर भिंतीकडे पाहत विचार करत रागात बोलतो. अर्जुन फ्रेश होऊन टी शर्ट आणि लोअर पॅन्ट घालून बाहेर येतो. तर रुपाली भिंतीला पाठीमागे टेकून दोन्ही पाय पोटाशी घेऊन अंग चोरून एकटोक समोर पाहत बसली होती. अर्जुन तिला एक नजर पाहून बेडवर झोपायला जातो. तर त्याने मगाशी तिच्या अंगावर पाण्याचा जग रिकामा केला होता, त्यामुळे बेड ओला झाला होता. मॅट्रेस वॉटरप्रूफ होती, पण बेडशीट ओली झाली होती. रुपाली अर्जुन तिच्याकडे पाहत आवाज देतो. हो. रुपाली तिच्या तंद्रीतून बाहेर येते. क्लॉझेटमध्ये फर्स्ट वॉर्डरोबमध्ये नवीन बेडशीट असेल, ती घेऊन ये आणि बेडशीट चेंज करून दे, अर्जुन तिला ऑर्डर सोडत बोलतो. तशी रुपाली उठते आणि क्लोझेटमधून बेडशीट घेऊन येते. नंतर ओली बेडशीट काढून नवीन बेडशीट अंथरते. तिचं झाल्यावर अर्जुन लगेचच बेडवर आडवा होतो. रुपाली वॉशरूममध्ये जाऊन बेडशीट आत ठेवून येते आणि बेडवर बसते. अर्जुन जो डोळ्यावरती उलटा हात ठेवून झोपला होता, त्याला आपल्या शेजारी बेड दबल्यासारखा वाटतो, म्हणून मग तो त्या साईडला पाहतो. तर त्या साईडला रुपाली बसली होती. तुझी जागा इथे नाही, लगेच उठायचं आणि त्या सोप्यावर जाऊन झोपायचं, अर्जुन तिला बोलतो. तशी ती त्याच्याकडे पाहते. काय मराठीत सांगितलेलं कळत नाही? उठ आणि सोप्यावर जाऊन झोप. हा बेड तुझ्या बापाने दिला नाही तुला झालीवर, अर्जुन तिला असं बोलतो. तशी रुपाली लगेच उठते आणि सोप्यावर येऊन बसते. अर्जुन तिच्याकडे पाठ करून झोपला होता, पण रुपाली खूप वेळ जागीच होती. तिला झोप तरी कशी लागणार होती? किती स्वप्न पाहिली होती तिने तिच्या लग्नाची. लग्नानंतर असं करेल, तसं करेल, इकडे फिरायला जाईल, शॉपिंगला जाईल, अर्जुनसोबत खूप दूरची स्वप्न पाहून ठेवली होती तिने. आता त्या स्वप्नांचा आपल्या नजरेसमोर चुराडा होताना पाहत होती ती. पाठीमागचा विचार करताना तिला तिच्या लग्नाचा दिवस आठवतो, कारण त्याच दिवशी तिची सगळी स्वप्न मातीमोल झाली होती. शेवटचं ती मनापासून त्याच दिवशी हसली असेल. 1-1.5 महिन्यापूर्वीचा आपण पाहणार आहोत. सजना है मुझे सजना के लिए, सजना है मुझे सजना के लिए, दिन भर की थकान उतार लूँ, हर अंग का रंग निखार लूँ, के सजना है मुझे सजना के लिए. कोमल मोठ्याने गाणं गात रुपालीची हेअरस्टाईल करत होती आणि रुपाली मात्र गालात हसून लाजत होती. गप ना कोमल, बास झालं, आता किती चिडवशील, रुपाली डोळे मोठे करून कोमलला दटावत बोलते. अगं चिडवू दे, पुन्हा काय लवकर तू आमच्या हातात यायची नाही, दीप्ती रुपालीच्या हातात सोन्याचे कंगन घालत बोलत असते. ह्या दोघीजणी तिला आता लग्नासाठी तयार करत असतात. कोमल आणि दीप्ती रुपालीच्या खूप जवळच्या जिवलग मैत्रिणी होत्या. असं का बोलते? मी काय दुसऱ्या ग्रहावर चाललेली आहे का? लग्न करून एका शहरात राहणार आहोत आपण, रुपाली बोलते. हो, एका शहरात राहणार आहोत, पण तुझं लग्न झाल्यावर तू अर्जुन जिजूंसोबत आधी त्यांच्या आईबाबांना भेटायला कोल्हापूरला जाशील. तिथे काही दिवस राहून मग तुम्ही पुन्हा मुंबईत येणार. मग पुढे जिजूंचे काही वेगवेगळे प्लॅन असतील. पुढचे 4-5 महिने तरी तू काही आम्हाला भेटत नाही. कोमल आता हे सगळं हसत रुपालीला बोलते. कसले प्लॅन? रुपाली कोमलला विचारते. हनीमूनचे प्लॅन, दीप्ती हसून बोलते. नाही, तसले काही प्लॅन नाही आहेत त्यांचे, ते मला काही बोलले नाही, रुपाली आता लाजून कसंबसं हे बोलते. जिजू काय तुला विचारून प्लॅन करतील का? त्यांना तुला सरप्राईज द्यायचं असेल तर? आय एम शुअर जिजूंनी खूप रोमॅन्टिक काहीतरी प्लॅन केलं असेल. दीप्ती आता खूपच एक्सायटेड होऊन हे सगळं बोलत असते. तसं रुपालीच्या पोटात गोळाच दाटून येतो. ती कितीही अर्जुनवर प्रेम करत असली तरी अजून या गोष्टीचा विचार तिने काही केलाच नव्हता.
अगं मुलींनो, झाले की नाही तुमचं? उशीर होतोय, सगळे पाहुणे जमलेत, नवरा मुलगा पण आलाय. रुपालीची आई आता रूममध्ये येत हे सगळं बोलत असतात. तसं आता त्यांचं लक्ष नवरीच्या वेशात नटलेल्या रुपालीकडे जातं. काय मग काकू, कसं तयार केलंय रुपालीला? आम्ही कोमल रुपालीच्या आईला विचारते. खूप छान दिसते, माझीच नजर नको लागायला, असं म्हणत रुपालीची आई त्यांच्या डोळ्यातलं काजळ बोटावर घेऊन तिच्या कानाच्या मागे लावतात. डोळे पण पाणावलेले होते त्यांचे. तशी रुपाली लाजून त्यांच्या मिठीत शिरते. थोड्या वेळाने रुपालीला बाहेर घेऊन या तुम्ही दोघी, रुपालीची आई रुपालीला बाजूला करत डोळ्यातलं पाणी पुसत कोमल आणि दीप्तीला बोलतात आणि रूमच्या बाहेर जातात. जास्त वेळ इथे थांबल्यास त्या तर नक्कीच त्या रडल्या असत्या, म्हणून त्या लगेच रुपालीला बाजूला करून आता तेथून निघून जातात. कोणत्याही आईचं काळीज असंच असतं. ज्यावेळेस आपली मुलगी नांदायला जाते त्यावेळेस प्रत्येक आईला असंच भरून येतं. तर दुसरीकडे बाहेर रुपालीचे बाबा खूप गडबडीत होते. आज त्यांच्या लाडक्या आणि एकुलत्या एका मुलीचं लग्न होतं, ते पण त्याच्यासोबत ज्याच्यावरती ती प्रेम करत होती आणि तो पण त्यांच्या मुलीवर प्रेम करत होता. म्हणून सकाळपासूनच ते गडबडीत होते. लग्न लोणावळ्यामध्ये त्यांच्या जुन्या घरी होतं. लग्नाला मुलाकडील जास्त मंडळी नसली तरी रुपालीच्या बाबांनी त्यांच्या सगळ्या फॅमिलीला बोलवलं होतं. त्यांच्या एकुलत्या एका मुलीच्या लग्नात त्यांनी कुठलीच कसर सोडली नव्हती. अर्जुन नवरदेवाच्या वेशात मंडपात जाऊन बसला होता. घराच्या अंगणात मोठा मंडप उभारला होता. आजूबाजूच्या हिरव्यागार झाडांनी त्याला अजूनच शोभा आली होती. अजून मुहूर्ताची वेळ झाली नव्हती म्हणून तो फक्त बसून होता. त्याच्या चेहऱ्यावर सध्या कुठलेच भाव नव्हते. तो फक्त रुपालीच्या बाबांची चाललेली गडबड पाहत होता. त्याचं सारखं लक्ष त्याच्या वॉचमध्ये होतं. एक एक सेकंद मोजत होता. पण ज्या क्षणी गुरुजी मुहूर्ताची वेळ झाली, नवरी मुलीला बोलवा असं म्हणतात, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक हसू येतं. जणू एवढ्या वेळापासून तो या क्षणाची वाट पाहत होता. मुहूर्ताची वेळ झाली असं रुपालीची आई एका मुलीला सांगून रुपालीला बाहेर घेऊन यायला सांगतात. काहीच वेळात कोमल आणि दीप्ती रुपालीला घेऊन बाहेर येतात. तसं सगळ्यांची नजर तिच्याकडे जाते. ती खाली पाहून लाजत हसत हळूहळू चालत मंडपाच्या दिशेने येत होती. मनात खूप एक्साइटमेंट, हुरहुर, भीती, आनंद सगळ्याच भावनांचे मिश्रण झालं होतं. गाल तर एवढे लाल झाले होते की चेहऱ्यावरचं हसू कमी होण्याचं नाव घेत नव्हतं. कोमल आणि दीप्ती तिला मंडपात अर्जुनच्या शेजारी उभं करून बाजूला जातात. रुपाली हळूच नजर वर करून अर्जुनला पाहते, तर तो हळूच पाहत होता तिला. पण आज त्याच्या नजरेत तिला पाहिल्यावर आधीसारखी खुशी वाटत नव्हती. मुहूर्ताची वेळ होत आली आहे, विधींना सुरुवात करू. गुरुजी आता नवरा नवरीकडे पाहून बोलतात आणि हातात पूजेचे ताट घेऊन विधींना सुरुवात करणारच की अर्जुन त्यांना थांबवतो. थांबा गुरुजी, अर्जुन बोलतो. तसं सगळे गोंधळून त्याला पाहू लागतात. काय झालं अर्जुन बेटा, काही चुकलं का आमचं? रुपालीचे वडील सिरियस होऊन अर्जुनला विचारतात. तुमचं सगळं चुकलं आहे मिस्टर मराठे, अर्जुन ॲटिट्यूडने त्यांना बोलतो. एका सेकंदात अर्जुनची बॉडी लँग्वेज चेंज झाली होती. अर्जुन काय झालं? तुम्ही बाबांसोबत असं का बोलताय? रुपाली अर्जुनचा हात हातात घेऊन त्याला बोलते. सगळे पाहुणे काय गोंधळ चालला आहे म्हणून त्यांनाच पाहत होते. सगळीकडे आता शांतता झाली होती. सगळेजण फक्त एकमेकांचे चेहरेच बघत होते. अर्जुन काय करतोय? काही चुकलं असेल तर बोल, पण हे कसलं वागणं झालं? सगळी लोक इकडेच पाहत आहे. रुपालीने हात पकडल्यावर अर्जुनने तिचा हात झटकून देतो. तसं रुपालीचे बाबा रागात अर्जुनला बोलतात. मला हे लग्न मान्य नाही, अर्जुन म्हणतो. अर्जुन बोलतो तसं तिथे असलेले सगळे शॉक होऊन अर्जुनला पाहत होते. रुपालीचे आई बाबा तर स्तब्ध होऊन त्याला पाहत होते. त्यांना जबरदस्त शॉक लागला होता. अर्जुन बेटा, हे काय बोलतोय तू? रुपालीचे बाबा घाबरून अर्जुनला बोलतात. अर्जुन, ही काय मस्करी करायची वेळ आहे का? आई बाबा, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला माहितीये ना अर्जुन किती मस्ती करतात? रुपाली आता हसत बोलते. तसं रुपालीचे आई बाबा पण बळच आता हसण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आता खूप मोठा धक्का बसलेला असतो, पण आता ते तरी काय करणार आहेत?
त्यांनाही आता रुपाली जे बोलत होती तसंच असावं असं आता मनोमन वाटत होतं. त्यांना रुपाली बोलते तसं अर्जुन मोठ्याने हसायला लागतो. सगळे आता त्याला गोंधळून पाहत होते. हे सगळं काय चाललंय? इथे लग्न होणार आहे की नाही? मुहूर्ताची वेळ निघून जात आहे. हे लग्न झाल्यावर मला अजून एका ठिकाणी पण जायचं आहे. गुरुजी आता रुपालीच्या बाबांना बोलतात. रुपालीचे बाबा काही बोलणार त्याआधीच अर्जुन आता त्यांना बोलतो. गुरुजी, तुम्ही आता जाऊ शकता. इथे काही लग्न होणार नाही. अर्जुन गुरुजींना बोलतो. अर्जुन, बास झालं. हे सगळं काय आहे? ही सगळी तुझी मस्करी असेल तर आत्ताच बंद कर. मला ना हे अजिबातच आवडलं नाही. रुपालीचे बाबा आता थोडं चिडत मोठ्या आवाजात आता त्याला हे सगळं बोलतात. आवाज खाली, माझ्याशी ह्या टोनमध्ये बोलायचं नाही. आणि मी मस्करीच्या मूडमध्ये तर अजिबातच नाही. अर्जुन रागातच आता त्यांचा अपमान करत आता बोलतो. तुझं तर रुपालीवर प्रेम होतं ना? तूच तिला प्रपोज केलं आणि नंतर घरी घेऊन माझ्याकडे तिचा हात मागितला. तुझ्यावर कोणी जबरदस्ती केली होती का? लग्न म्हणजे काय खेळ वाटला का तुला? रुपालीचे बाबा रागात अर्जुनला बोलतात. एक्झॅक्टली, लग्न म्हणजे खेळ नाही. तुमच्या मुलीला मी पहिल्यांदा पाहिले तेव्हा ती मला आवडली, पण आता मला ती माझ्या टाईपची वाटत नाही. माझ्या घरची मेड पण हिच्यापेक्षा वेल एज्युकेटेड असेल. अर्जुन रुपालीकडे एक हात वर करत बोलतो. अर्जुन, रुपाली तुला तुझ्या टाईपची वाटत नाही? खरं तर तू तिच्या टाईपचा नाहीये. तुला माहिती आहे रुपाली एवढी एज्युकेटेड तर नक्कीच आहे की तिला या देशातल्या टॉप कंपनीमधून इंटरव्ह्यूसाठी कॉल आले होते. AK ग्रुपचं नाव तर ऐकलंच असेल तू. त्या कंपनीमधून सुद्धा तिला कॉल आला होता. आणि तू एक 2 BHK फ्लॅट आणि नोकरी सोडून तुझ्याकडे दुसरे आहे तरी काय? पण तरी तू रुपालीवर प्रेम करत होता आणि रुपाली तुझ्यावर प्रेम करत होती म्हणून मी लग्नाला तयार झालो. रुपालीच्या बाबांना आता खूपच अर्जुनचा राग आला होता. कारण तो एवढा वेळ झालं एवढ्या सगळ्या लोकांत रुपाली आणि त्यांचा अपमानच करत होता. रुपालीचे बाबा बोलतात तसं अर्जुन पुन्हा आता मोठमोठ्यानेच हसायला लागतो. सगळी लोक आता त्याला वेड लागले की काय या आविर्भावात त्याला पाहत होते. फार फार तर तुमच्या मुलीला AK ग्रुपमध्ये हाऊसकीपिंगमध्ये नोकरी मिळू शकते. अर्जुन त्याचं हसू आवरत आता बोलतो. रुपाली हे सगळं फक्त आता पाहत होती. अर्जुनच्या वागण्याचा जबरदस्त धक्का लागला होता तिला. कारण अर्जुनचं असं वागणं तिने आधी कधीच बघितलं नव्हतं. त्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसला होता. अर्जुन, बास झालं. काय चाललंय तुमचं? का करत आहे हे सगळं? माझं काही चुकलं का? तुम्हाला माझ्या कुठल्या गोष्टीचा राग आलाय का? लोकांसमोर तमाशा का करताय? लग्नाचा विषय तुम्हीच काढला ना, मग हे सगळं का? तुम्ही जर लग्न केलं नाही तर काय करू मी? तुम्हाला माहिती आहे ना मी तुमच्यावर किती प्रेम करते. तुम्हाला काही टेन्शन असेल तर मला सांगा ना, आपण त्याच्यावर काहीतरी सोल्युशन नक्की काढू. रुपाली आता अर्जुनचे हात हातात घेत त्याला विनवणी करत बोलते. डोळे सारखेच भरून येत होते पण स्वतःला सावरत होती ती. रुपालीच्या बाबांना एक व्यक्ती, अरे सॉरी, खरंच सॉरी, खूप लेट झालं. लग्न अजून झालं नाही ना? त्यांच्याच वयाची व्यक्ती घाईत तिथे येतात आणि त्यांना बोलते. 3 पीस सूटमधील ती व्यक्ती त्यांचे मित्र असल्यासारखे वाटत होते. सुरेश, अरे बघ ना अर्जुन काय बोलतोय. ऐन लग्नाच्या वेळी म्हणतोय त्याला हे लग्न मान्य नाही. मगाचपासून काहीतरी वेगळंच बडबडतोय. रुपालीचे बाबा आता हतबल होऊन सुरेश यांना बोलतात. हो, तू शांत हो आधी, मी बोलतो. सुरेश त्यांना शांत करत बोलतात. त्यांना तर काहीच माहिती नव्हतं. ते तर त्याच्या बेस्ट फ्रेंडच्या मुलीच्या लग्नाला आले होते. कुठे अर्जुन, चल आपण बोलून पाहू. सुरेश यांचं आजूबाजूला लक्ष नव्हतं. त्यांनी लांबूनच रुपालीच्या वडिलांना पाहिलं. तसं त्यांच्याकडे पाहतच आले होते. तो बघ, तो आहे अर्जुन. रुपालीचे बाबा सुरेश यांच्या पाठीमागे इशारा करून बोलतात. तसं सुरेश पाठीमागे वळून पाहतात. ते अर्जुनला पाहतात तर त्यांना त्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं. खूप वेळ त्याच्या चेहऱ्याला निरखून पाहिल्यानंतर त्यांना आता तो कोण आहे हे समजतं. अर्जुन सर, व्हॉट अ प्लेजर सरप्राईज.
खूप इच्छा होती तुम्हाला भेटण्याची. सुरेश आता खुश होऊन अर्जुनला बोलतो. सुरेश, तू ओळखतो अर्जुनला? आधीच रुपालीचे बाबा म्हणतात. आता सुरेश अर्जुनला ओळखत असतो हे आता रुपालीच्या बाबांना माहीतच नसतं. तर आता ते लगेच म्हणत असतात की नाही, पर्सनली मी त्यांना आत्ताच भेटतोय, पण एका बिझनेस पार्टीमध्ये मी त्याच्या डॅडला भेटलो होतो, तेव्हा त्याच्या फोनमध्ये अर्जुनचा फोटो पाहिला होता. सुरेश म्हणत असतो. बिझनेस पार्टी आणि अर्जुनचे बाबा? अरे, अर्जुनचे बाबा तर कोल्हापूरला असतात, तिथे शेती करतात आणि डॉक्टरांनी त्यांचा प्रवास कायमचा बंद केलाय, त्यामुळे ते त्यांचं गाव सोडून कधीच कुठे बाहेर गेले नाहीत. मग तू त्यांना कुठे भेटला? रुपालीचे बाबा यांना सुरेश काय बोलत आहे काहीच कळत नव्हतं. कुठल्याच गोष्टीत साम्य वाटत नव्हतं. अर्जुनचे आईबाबा कोल्हापूरला त्याच्या मूळ गावी शेती करतात. खूप वर्षापूर्वी त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता, तेव्हापासून डॉक्टरांनी त्यांना थोडंसुद्धा प्रवास करायचा नाही असं सांगितलेलं होतं, त्यामुळे त्यांचं गाव सोडून कधीच कुठे बाहेर जात नव्हते, असं सांगितलं होतं अर्जुनने रुपालीच्या बाबांना, जेव्हा तो रुपालीचा हात मागण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता. आता सुरेश काहीतरी वेगळंच बोलत होता. आता हे सुरेशचं बोलणं त्यांना आता काही कळतच नव्हतं. अरे, तुलाच काहीतरी गैरसमज होतोय. अर्जुनचे डॅड येथे मुंबईत असतात. मिस्टर अर्जुन मागच्या 4 वर्षापासून अमेरिकेमध्ये होते. मागच्या आठवड्यातच टीव्हीवर न्यूज पाहिली होती मी की ते लवकरच भारतात परतणार आहेत. पण एवढ्या लवकर येतील असं नव्हतं वाटलं मला, सुरेश आता म्हणत असतो. सुरेश, गैरसमज मला नाही, तुलाच होतोय. हा अर्जुन राणे आहे, एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करतो. रुपालीचे बाबा आता सुरेशला म्हणत असतात. तर आता काय जॉब? नाही, हे अर्जुन राणे नाहीत, अर्जुन किल्लेदार आहेत. AK ग्रुप यांचाच आहे. AK ग्रुपचे CEO आणि MD अर्जुन किल्लेदार आहेत. हे तुला सुद्धा यांना भेटायची इच्छा होती ना? सुरेश अर्जुनची ओळख सांगतात. तसं तिथे उपस्थित असलेले सगळे शॉक होऊन अर्जुनला पाहत होते. हे सगळं ऐकून रुपालीचं डोकं जड वाटत होतं. डोक्यात मुंग्या आल्या होत्या. सुरेश जे बोलत होते ते त्याच्या डोक्यात पोहोचतच नव्हतं. किल्लेदार, रुपालीचे बाबा तोंडातल्या तोंडातच पुटपुटतात. पण इकडे रुपालीच्या बाबांना फक्त किल्लेदार हे एकच नाव आता ऐकायला येत होतं. तर आज आपण भाग 6 पाहिला आहे. तो तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या आपण भाग 7 पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी सगळे भाग घेऊन येणार आहे, त्यामुळे तुम्ही चॅनलला कनेक्ट राहा. आजचा व्हिडिओ आपण येथेच थांबूया. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी मस्त राहा, काळजी घ्या. धन्यवाद.